आपल्यासोबत जोडल्या गेल्यात शेकापच्या अध्यक्षा, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटीलजी. चित्रलेखाजी, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये. आणि आज आपण बघतोय की सगळीकडे मतदारांमध्ये उत्साह आहे. अर्थातच राजकीय चर्चा तर आपल्या होणारच आहेत, पण सगळ्यात आधी एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी मतदारांना हे सांगेन की ही निवडणूक नाहीये, ही देश वाचवण्याची एक यंत्रणा आहेत असं मला वाटतं. आणि जर बीजेपी परत आली तर खऱ्या अर्थाने लोकशाहीच राहणार नाही. या देशात परत निवडणूक होईल की नाही अशी परिस्थिती होईल. रशियात जे पुटिननी केलं त्या पद्धतीची परिस्थिती भारतात होईल. म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि मी सगळ्या मतदारांना अपील करते की इंडिया आघाडीलाच तुम्ही मत द्या, कारण की इंडिया आघाडीच हा देश खऱ्या अर्थाने वाचवू शकते. निश्चितच चित्रलेखाजी, आपल्याला आपण बघतोय की तुम्ही असं मतदारांना आवाहन करताय, पण मला एक प्रश्न विचारायचा वाटतो, तो म्हणजे एकेकाळी राज्याचा विरोधी पक्षनेता हा शेकाप देत होती. आता या निवडणुकीत शेकाप कुठेच का दिसत नाही? असं म्हणता येणार नाही. तुम्ही मला माहित नाही तुम्ही एवढा डीपली अभ्यास केला की नाही, कारण की इंडिया अलायन्स मध्ये पण आमचे नेते भाई आमदार जयंत पाटील हे कायम प्रत्येक मीटिंगला होते इंडिया अलायन्सच्या. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या प्रक्रियेत सुद्धा राजकारणाच्या शेका पक्ष होता आहे आणि यापुढे सुद्धा राहणार. निश्चितपणे तुम्ही म्हणताय की त्या तुमचं राज्याच्या राजकारणात स्थान मोठं आहे अर्थातच, पण रायगड जिल्हा अगदी काल परवापर्यंत जर आपण बघितलं तर तो तुमचा बालेकिल्ला होता. आता मात्र कुठेतरी शेकाप गलित गात्र झाले असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं अजिबात मला वाटत नाही. पण आपल्याला हे पण बघितलं पाहिजे की राजकारणाचं स्वरूप, विशेष करून मला युवकांना सांगायचंय, देशातच राजकारणाचं स्वरूप इतकं घाणेरडं झालं मागच्या एक 10-15-20 वर्षात. आणि त्याच्यामुळे त्याच्यात खूप पैसे आले, त्याच्यात खूप रेडटेप आली, त्याच्यात खूप महत्वाकांक्षा आल्या, की सत्तेची महत्वाकांक्षा आली. आपण महाराष्ट्रातच पाहिलं की सत्तेसाठी लोक काय काय करायला तयार आहेत, काहीही करायला तयार आहेत. तर अशा वेळी मला खूप अभिमान वाटतो की मी एका अशा पक्षाची सदस्य आहे, एका अशा पक्षाची कार्यकर्ती आहे जो एकनिष्ठ आहे, ठाम आहे. भले सत्ता असो नसो, संख्या कमी होईल जास्ती होईल, पण विचारांनी ठाम असलेले आम्ही मंडळी आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मला असं वाटतं की आता ही जी मध्ये फेज आलेली राजकारणात पैशाची, सत्तेची, हापापलेल्याची किंवा धर्मावरून लोकांना कुठेतरी वेगळीकडे भरकटण्याची, गोदी मीडियाची, मला वाटतं ती निश्चितपणे जाईल. आणि खऱ्या अर्थाने जे आमच्यासारखी मंडळी आहेत, जे तळागाळात काम करतात, जे भ्रष्टाचारी नाही आहेत, ज्यांचा लोकांची कनेक्ट आहे, मग कदाचित आम्ही 500 रुपये वाटणार नाही मताला, पण आम्ही नक्की पुढे येऊ, निवडून येऊ. कारण की आम्ही कधी कॉम्प्रोमाइज केले नाही. आम्ही 10 वेळा पक्ष बदलून इथे तिथे जात नाही. निश्चितपणे तुम्ही असं म्हणताय की तुम्ही कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, पण दुसरीकडे जर आपण बघितलं, तुमचे जे जुने सहकारी होते धैर्यशील पाटील, ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांचं कितपत आव्हान वाटतं तुम्हाला? धैर्यशील दादा हे माझ्याहून तसे वयाने मोठे आहेत, पण जर एक कार्यकर्ती म्हणून किंवा राजकीय दृष्टिकोन मी पाहिला तर मला वाटतं की तो खूपच चुकीचा निर्णय होता. त्यांनी भाजपत प्रवेश केला कारण की त्यांना खासदारकीचं तिकीट देणार होतं आणि त्यांना तटकरे साहेब मान्य नव्हते. त्यांना अर्थातच खासदारकीचं तिकीट मिळालं पण नाही. आणि पेणमध्ये जर तुम्ही फिरलात, जर तुम्ही सर्वे केलात, तर सगळे कार्यकर्ते शेका पक्षाचे तिथेच आहेत, ठाम आहेत. आणि दादांसोबत तसं पक्षांतर कोणी केलेलं नाहीये. निश्चितपणे जर एकूणच आपण सध्याची रायगडची स्थिती बघितली तर अनंत गीते यांना शेकापचा मिळालेला पाठिंबा हा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते असं तुम्हाला वाटतं का? 100% सगळ्यात मोठी जमेची बाजू गीते साहेबांसाठी हा शेका पक्षाचा पाठिंबा आहे. कारण की शेका पक्षाचा मतदार हा ठाम असतो. आमचं कोविड काळ असेल, आमचं आधीचं असेल, आमचं गुडविल आहे. आत्ताच्या आमच्याकडे तरुणाई सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करते. तळागाळात आमचं नेटवर्क आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे, आणि आमचा कार्यकर्ता हा आमच्या विचाराचा आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या विचाराचा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे गीते साहेबांना त्याचा फायदा होईल. निश्चितपणे त्याचा फायदा होईल असं तुमचं मत आहे. पण चित्रलेखाजी, मगाशी जो मी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला विचारला की इथे आपण जर बघितलं तर राज्यात सध्या ताकद दिसत नाही, मी म्हटलं तसं एकेकाळी विरोधी पक्षनेता शेकाप देत होती. तुम्ही म्हणालात की आता सध्या ही राज्यात आमची ताकद आहे, मग लोकसभेत तुमचा एकही उमेदवार का नव्हता किंवा नाही? आज जर आमचे मतदारसंघांची
फोडणी अशी झाली आहे, जर अखंड रायगड असता, अखंड सांगोला असता, तर कदाचित आम्हाला तिथे खासदार देता आले असते. पण जॉग्राफिकली मतदारसंघांची बांधणीच अशी झाली आहे की रत्नागिरीचा एक भाग आम्हाला जोडला गेलाय, असं गेलाय. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की देशाच्या हितासाठी आम्ही खासदार देऊ शकत होतो आणि ते निवडून सुद्धा आले असते. पण कदाचित एक कुठेतरी रिस्क असती मतविभाजनीची आणि भाजपला त्याचा फायदा होण्याची. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर आम्ही सपोर्ट केला आणि स्वतःचे खासदार उभे नाही केले. पण मी नक्कीच सांगते डिलिमिटेशन होणार पुढे, खासदारकीचे मतदारसंघ छोटे होणार, शेका पक्षाची सुद्धा वाढती ताकद आहे. तर नक्कीच पुढच्या इलेक्शनमध्ये तुम्ही आमचे 5-6 खासदार बघाल. पुढच्या निवडणुकांबाबत तर आपण चर्चा करणारच आहोत, पण ह्याच्या पुढच्या ज्या निवडणुका येत आहेत विधानसभेमध्ये शेकाप पूर्ण ताकदीनं उतरेल, तिथे तुमचे उमेदवार असतील असं तुम्हाला वाटतं? 100% असतील. आमचे उमेदवार असतील, ते निवडून पण येतील आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे उमेदवार असणं नुसतं गरजेचं नाहीये, उमेदवाराची क्वालिटी काय हे पण गरजेचं आहे. आज तुम्ही पाहिलं, भाई आमदार जयंत पाटील एकटे विधान परिषद वेगळ्या पद्धतीने गाजवतात. प्रत्येक मुद्द्यावर ते बोलतात आणि सर्व पक्षीय त्यांना सपोर्ट करतात. याचं कारण काय आहे? कारण की एका वैचारिक पातळीचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी पाठवतो आणि ते खऱ्या अर्थाने चांगलं काम करतात. निश्चितच चित्रलेखाजी, तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत जर बघितलं, इतर राजकारण्यांचं सुद्धा बघितलं, तुम्ही सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह आहात. तरुणांचा तुम्हाला बऱ्यापैकी पाठिंबा बघायला मिळतो सोशल मीडियावर सुद्धा. शेकापकडे जास्तीत जास्त तरुण का आकर्षित होत नाही जितका तो तरुण इतर सगळ्या पक्षांकडे आकर्षित झालेला आहे, किंवा तुमचं याबद्दल काही वेगळं मत आहे का? मी तुम्हाला सांगते, आम्ही शेका पक्षवाल्यांनी, जी आमची आधीची पिढी होती, यांनी खूप काम केलं. म्हणजे असं काम केलं की कोणी विचारच करू शकत नाही की या पद्धतीने काम होऊ शकतं. म्हणजे ज्या पद्धतीने आबासाहेबांनी दुष्काळग्रस्त भागातनं लोकांना पाणी टंचाईपासून वाचवलं, किंवा इतर कोणते निर्णय असतील, किंवा रायगडमध्ये जी सहकार चळवळ भाई आमदार जयंत पाटलांनी उभी केली, किंवा जे इगतपुरीला आंदोलनं केली आणि सगळी आंदोलनं यशस्वी केली. मधल्या काळात असं झालं, आम्ही थोडे साधे राहिलो, आम्ही ते कम्युनिकेट करू शकलो नाही, आम्ही ते पोहोचवू शकलो नाही जनतेपर्यंत. पण त्याच्याबद्दल आमची कमिटी बसली, विचार केला, चर्चा केला आणि आज तुमच्यासारख्या प्रसारमाध्यमांमधनं, युट्यूब मधनं, सोशल मीडियामधनं आम्ही भाजपसारखे खोटं बोलायला मागत नाही, पण जे आमचं प्रॅक्टिकल काम आहे ती आमची तरुण पिढी लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचवायला मागते. आणि मला वाटतं म्हणूनच पुढचा काळ हा शेका पक्षाचा असेल. चित्रलेखाजी, म्हणजे एकूणच तुम्ही जे म्हणताय की शेकाप पक्षानं आतापर्यंत काम केलेलं होतं ते पोहोचवण्यात कुठेतरी शेकाप पक्ष अपयशी ठरला, असं तुमचं मत आहे? 100%. आणि मग या सगळ्याला मीडिया, लाईमलाईट हे आमच्या नेत्या मंडळींचं पिंडच नव्हतं ना, की फोटो काढायचे. पण ते आज एका ठिकाणी कुठेतरी नेसेसिटी झाली आहे, कारण की मग लोकांच्या मनात गैरसमज होतात आणि आपलं काम पोचत नाही. पण मग आता ह्या पक्षाला उभारी देण्यासाठी तुम्ही कोणत्या माध्यमातून प्रयत्न करू इच्छिता, किंवा कशा पद्धतीनं पक्षाला उभारी देता येईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आमचा जो पाया आहे शेका पक्षाचा, जे गुडविल आहे, मला वाटतं कोणत्याही पक्षाकडे असा पाया आणि गुडविल नाहीये, विचार नाहीये. आम्ही तेच विचार पुढे न्यायला मागतो. फक्त आम्ही सगळी मॉडर्न जी यंत्रणा आहे, कम्युनिकेशनची असतील, स्टाईल असेल, ही आम्ही लोकांपर्यंत न्यायला मागतो. आणि आमच्यासारख्या पक्षांची आता खऱ्या अर्थाने गरज आहे, कारण की महागाई एका वेगळ्या टोकाला गेलेली आहे, भूमिपुत्रांचा लढा असेल, शेतकऱ्यांचं एन्व्हायरमेंटमुळे झालेलं नुकसान असेल, मग लेबर कायदे तुम्ही बघितले अलीकडच्या 5-10 काळात लेबर संरक्षित नाहीयेत, तर त्यांच्यासाठी असेल, महिलावाद असेल, की हे जे आमचे सगळे मूळ सिद्धांत आहेत ज्याच्यावर आम्ही बोलतो, त्याची आज गरज सगळ्यात जास्ती जनतेला आहे. आणि म्हणून जनता आमच्यासारख्या पक्षांकडे येणार, कारण की आम्ही रस्त्यावर उतरून त्यांचे प्रश्न सोडवू शकतो. आम्ही नटनट्या उभ्या करत नाही की ज्यांचा संबंधच नसतो ग्राउंडशी, एकदम ग्राउंड वर्क केलेले. आम्ही एज्युकेशन बद्दल बोलतो, कारण की एज्युकेशन बद्दल बोलतो, बेरोजगारी बद्दल बोलतो. त्याच्यामुळे मला वाटतं पुढचा काळ शेका पक्षाचाच असेल. चित्रलेखाजी, यावेळी जर आपण निवडणुकांमध्ये बघितलं तर तुम्ही अनेक ठिकाणी सक्रिय प्रचारामध्ये सहभागी होतात असं दिसलं. कोणते मुद्दे तुम्हाला प्रचारात जाणवले, किंवा लोकांचे काय नेमके मुद्दे होते? लोकांचा रोष होता का? लोकांच्या मागण्या काय? मी तुम्हाला सांगते, 4-5 मुद्दे होते. सर्वप्रथम तर ज्या मतदारसंघांमध्ये मी फिरले तिथे मुस्लिम पॉप्युलेशन खूप आहे.
तर मुस्लिम पॉप्युलेशनला प्रचंड सांप्रतच्या सरकारमध्ये असुरक्षित वाटत होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केला, प्रतिसाद दिला, कुठल्याही आमिषांना बळी नाही पडलं. खरंच मी त्या समाजाला लालसलाम करते. कारण की त्यांनी ज्या पद्धतीने वोटिंग केलं ही पण एक खूप मोठी गीते साहेबांसाठी जमेची बाजू राहणार आहे. दुसरं लोक म्हणतायत की तुम्ही काम की बात करो, मन की बात मत करो अभी. आणि म्हणून हे जे कामाचे मूलभूत मुद्दे आहेत तर त्याच्याबद्दल लोकांचा आक्रोश होता, महागाईबद्दल होता, बेरोजगारीबद्दल होता. आणि तुम्ही रायगडची परंपरा बघा, आम्हाला कायमच सर्वधर्मीय एकत्र राहण्याची सवय. इथे तसं जातींवरून इलेक्शन होत नाही. तर त्याच्यामुळे ही जे नरेटिव्ह बीजेपीने बिल्ड केलंय तर त्याच्यावर लोकांचा विरोध होता. आणि आम्ही जे मागच्या 2 ते 3 वर्षात कोविडमध्ये काम केलं, जे आम्ही इतर वादळात काम केलं, त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला बोलवून मीटिंग घेतल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई तुम्ही आम्हाला एवढं वादळात मदत केली, तुम्ही आम्हाला शेतीची नुकसान भरपाई मिळवून दिली, तुम्ही आम्हाला कोविडमध्ये पूर्णपणे सपोर्ट केला. जवळजवळ शेका पक्षाने मी सांगायला आवडेल की 20 ते 25 लाख लोकांना धान्य पुरवठा केला. तर मला प्रत्येक बूथवर गेल्यावर आपल्या सहकारी संस्थेवरती एक नोकरीला माणूस भेटला. तर ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, त्याच्यामुळे जो शब्द तुमचा असेल तो आम्ही निश्चितपणे पाळू. ही भूमिका मला प्रचारामध्ये दिसली. सुषमा अंधारे जेव्हा आल्या, सगळीकडे भाषण केलं, लोक इम्प्रेस होते. आदित्यजी ठाकरे स्वतः आले, रोहितजी पवार स्वतः आले. तर त्यांच्यामुळे युवकांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. निश्चितच चित्रलेखाजी, धन्यवाद. तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला आणि एकूणच सगळ्या मतदारांना आवाहन केलं की जास्तीत जास्त मतदान करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.